श्री स्वामी समर्थ. भाऊ ते भाऊच असतात. ते लहान असो की मोठे, हे मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगतेच. पण त्याआधी मी सकाळी उठले आणि आज माझा चेहरा ग्लो करत होता म्हणून मी माझ्या क्रिशेच्या स्माईलसोबत दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर मस्त असं हेअर वॉश केलं, साडी घातली आणि उरकायला घेतलं. पटपट कामे उरकली आणि दोघांना पण अंघोळ घालून घेतली. अंघोळ घातली आणि दोघांना कपडे घातले. मस्त आज दोघी फ्रेश दिसत होती आणि मस्त आज दोघांची अंघोळ सोबत झाली होती म्हणे त्यांचा थोडासा फोटोशूट केला. दोघे पण एकमेकांचा फोटोशूट खूप एन्जॉय करत आहेत आणि कृषी तर बघा, तो वाटतच नाही आहे की 5 महिन्याचा आहे, कारण एवढी मस्ती तो करत होता. त्यानंतर दुपारी मला काही जॉबमुळे फोटोशूट करता आलं नाही, पण रात्री आम्ही गेलो होतो बाहेर. बाहेर म्हणजे कुठे, तर आमच्या गावामध्ये उरूस लागला होता आणि उरुसामध्ये देवाचं दर्शन घ्यायला आणि देवाला नैवेद्य दाखवायला आम्ही गेलो होतो. त्यानंतर आम्ही मस्त असे रांगेत थांबून दर्शन घेतलं आणि आमच्या बाबूला तिथे वाजवायची होती घंटी आणि तो नेमकी त्याने घंटी वाजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी तो प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि घंटी वाजवली. त्यानंतर घेतलं दर्शन आणि त्यानंतर आईने दाखवला नैवेद्य, जो मी घरूनच बनवून घेतला होता. शेवटी आम्ही गेलो आवडत्या ठिकाणी, म्हणजे जिथं की लहान मुलांचे खेळ खेळले जातात. तिथं आम्ही सगळ्या राईड शोधत होतो, पण आमच्या बाबूची एज एवढी राईड कोणती भेटत नव्हती. पण शेवटी आम्हाला 2 राईड भेटल्या, एक कार राईड आणि दुसरी एलिफंट राईड. त्या दोन्ही राईड त्याने मस्त एन्जॉय केले हसत हसत. आणि त्यानंतर गेलो आम्ही सगळ्यांच्या आवडत्या ठिकाणी, म्हणजे शॉपिंगला. पण मी काय एवढं काही घेतलं नाही, कारण मी तसं प्रिपेअर पण करून गेले नव्हते की काय घ्यायचं. पण बाबूसाठी मस्त त्याच्या आजीने फुगा घेतला, कारण तो आजीचा लाडोबा आहे. पण फुग्याचा काहीतरी घरी वेगळाच खेळ झाला. भाऊ का असतात ते बघा. मस्त आम्ही एक फुगा आणला. आम्हाला काय माहिती की कृषी पण खेळणार आहे, पण घरी आलो तर कृषीला पण तो फुगा पाहिजे होता आणि मी त्याला घेऊन पण गेले नव्हते, कारण तो छोटा होता. गर्दीमध्ये तेवढं नेणं झालं नसतं. पण प्रत्युषला पण तो फुगा पाहिजे होता. प्रत्युषने कृषीकडून तो फुगा ओढून घेतला. मग कृषी त्याच्या आजीला सांगत होता की मला पण फुगा हवा आहे, म्हणून तो मागे वळून वळून फुग्याकडे पाहत होता, त्याच्या दादूकडे पाहत होता. आम्हाला पण वाटलं की 2 फुगे आणायला हवे होते, म्हणून मी नंतर त्याचा मूड बनवण्यासाठी त्याची थोडी मस्ती केली. आणि असा गेला दिवसाचा शेवट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.